नाहीत, आकर्षण सगळे नाही जमणार. म्हणून मनुष्य जीवन अप्रतिम आहे, आनंदी आहे. माऊली व्यंग करतात, परलोकाचं काय घेऊन बसलास, कशाला परलोकाबद्दल विचारतोस. व्यंग आहे बरं, ज्ञानोबा आहे. जयाचे আহিक धड नाही, तयाचे परत्र पुसशी काय. जो मनुष्य जन्माला येऊन या जगात आनंदी जगू शकला नाही, जयाचे আহিक, चांगलं शब्द नाही वापरला बरं का, धड शब्द वापरलाय. नाही चांगलं निदान धड तरी असावं. मराठीतला खूप गोड शब्द आहे बरं. ज्ञानोबांच्या शब्दाकडे माझं थोडं लक्ष असतं, बारीक. चांगलं म्हणजे चांगलाच शब्द आहेत. एखाद्या मुलीला विचारा तुम्ही, नवरा चांगला आहे का, धडाचा नाही. शब्दाचा प्रयोग पहा, चांगला हा लांबचा विषय आहे, धड नाही. धड शब्दाचा अर्थ मिनिमम सुद्धा नाही. एखादं घर असेल, एखादं बोलणं असेल, धड शब्द वापरला जातो. कमीत कमी धडाचं तरी बोलावं. चांगलं नाही बोललं कुणी एखादा माणूस तर काय म्हणतो, धड तरी बोल. चांगलं कमीत कमी, चांगल्यातला सगळ्यात लहान शब्द म्हणजे धड आहे. मराठीची विशेषता आहे धड. तो शब्द ज्ञानोबा या जगासाठी वापरतात. मनुष्य जीवनात येऊन आनंदी नाही जगला, ठीक आहे, धडाचं तरी जग. जयाचे আহিक धड नाही, चांगला शब्द नाही, धड नाही. अशा मूर्ख माणसाच्या बद्दल तयाचे परत्र पुससी काही, हे व्यंग आहे. सुंदर पृथ्वीवर जन्म येऊन मानवासारखं शरीर प्राप्त होऊन बैलासारखा राबला. पुढचे शब्द फार विचित्र आहेत, रुक्मिणीचे शब्द आहेत. अशा माणसाबद्दल काय बोलावं. जयाचे आहे, तो कोण आहे हे महत्वाचं नाहीये, शब्द आहे का, व्यंग आहे. म्हणून तरुण पिढी कमीत कमी हे जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न करते. आई बापाचा विरोध होतो, शक्य आहे, ते होणार, अजून तर जास्त होणार. कारण 10-15 वर्षामध्ये जग इतकं बदललेलं आहे की ते म्हाताऱ्या माणसाच्या लक्षातच येत नाही. इलेक्ट्रॉनिक जग आहे, विज्ञानाचं युग आहे, झपाट्यानं परिवर्तन होतं. 15,000 किलोमीटर अमेरिकेतला माणूस बिना पैशाचं फोनवर बोलतो. फार मोठी टेक्नॉलॉजी ती. आणि जे जुने लोक आहेत त्यांच्या डोक्यात बसत नाही बदललेलं जग कसं आहे. म्हणून नवीन जग पहा, खाणं पिणं राहणं उत्तम, पैशावर विश्वास, ही चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे. मिळणार काय, नवीन पिढी म्हणते मिळणार काय हे कळल्याशिवाय काम करत नाही. तसं परमार्थ सुरू करताना सुद्धा हे ठरवा, मिळवायचं काय ज्ञानेश्वरीतून, मग ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी आनंदच देणार, ज्ञानच देणार, आनंद. व्यक्ती नाही, माझा मुद्दा लक्ष, व्यक्ती नाही, गुलाम करत नाही ज्ञानेश्वरी, गुलामीतून मुक्त करते. तुम्हाला कळा लागला ना, तोच तुमचा मुक्तपणा आहे. मी संतांचं खंडन करतोय असा चुकीचा समज डोक्यात घेऊ नका, गैरसमज व्हायचा. गुरु वेगळा, गुरुला आदर द्यावाच लागत नाही, आपोआप मन झुकतो, तो गुरु आहे. आदर देणं हे कृत्रिम आहे, सभ्यता आहे. मोठा माणूस घरामध्ये आला, आदराने झुकला जात नाही, सभ्यता म्हणून झुकला जातो. ही चूक आहे, ही संस्कृती आहे आपली. पण आदर दिल्यामुळं तो मोठा आहे असा त्यांनी गैरसमज करू नये. वयानं मी मोठा आहे म्हणून पाया पडलेलं आहे, वयानं, ज्ञानानं नाही. ज्ञानानं पुढची पिढी किती हुशार आहेत, किती महान आहेत, झपाट्यानं पुढं किती फास्ट आहेत, सगळे कामं करतात. हा, मानसिक दृष्ट्या आनंदी नाही आहेत, मानसिक समस्या वाढल्यात, म्हणून तर ज्ञानेश्वरी आहेत. ज्ञानेश्वरीचं मूळ स्रोतच मानसिक समाधान आहेत. माझे मुद्दे समजून घ्या व्यवस्थित. 2 प्रकारचे मनुष्य आहेत,
सुखी असतात म्हणून माऊली सांगतात. कृष्णाला दुःख होत नाही, पात्र म्हणून सांगतो. विचारातीत आहेत, विचारातीत आहेत, त्यांना दुःख होत नाही. आणि भीमाला कधी त्रास होत नाही, विचारच करत नाही. या जगामध्ये हे दोनच लोक सुखी आहेत, भीमाप्रमाणे आणि कृष्णाप्रमाणे. अर्जुनाप्रमाची समस्या आहे, करावं न करा, याला मध्यम वर्ग म्हणतो. आजही दुखीच आहे तो. समस्या आहे त्याच्या पुढे, काय करावं काय नाही. पैसा पुरत नाही, इच्छा मोठी, काम करून थकलं जातं, पाहिजे ते मिळत नाही. मध्यम वर्ग. मध्यम वर्ग म्हणजे अर्जुन, जो विचारवान आहेत, त्याचे विचार त्याला आडवे येतात, हा मध्यम वर्ग आहे. अज्ञानी सुखीच आहेत, त्याला उपदेशाची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही. तो म्हणतो देवाने आयुष्य दिले ना, जगून जा, पुढच्या पुढे बघू. आणि विचारातीत माणसाला कळालेलं असतं, विचार करून काहीच होत नाही. समस्या अर्जुनाची आहे. तुम्ही आजही बघा, बुद्धिमान लोक दुखी आहेत, अज्ञानी नाही. विचारातीत तर नाहीच, ते तर एवढे प्रसन्न असतात, हे असंच चालतं, एवढंच उत्तर आहे त्यांचं. म्हणून विचारवान लोकांच्या समस्या आहेत. आणि विचार मानसिक प्रक्रिया आहे. मनाच्या योग्यतेवर विचार आहेत. वाक्य व्यवस्थित आहे का? मनाच्या योग्यतेवर विचार. तुम्ही कसे आहात त्याच्यावर मन विचार करतं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये मनाला प्रशिक्षित करण्याचा मार्ग आहे, सुशिक्षित करण्याचा मार्ग आहे. तुम्ही सुशिक्षित आहात, ॲडव्हान्स नाही. ज्ञानेश्वरी प्रतिगामी आहे, ॲडव्हान्स आहे. विचारातीत करणारी ज्ञानेश्वरी, विचाराच्या पलीकडे नेणारी ज्ञानेश्वरी. पण मन हे ज्ञानेश्वरीत पाहिजे. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द प्रकर्षानं ज्ञानोबाने वापरलेला आहे, तो फक्त एकच, तुम्ही मन मला द्या. अवधान एकले दिजे. अवधान शब्दाचा अर्थ आहे सावधानता. मन, मन मला द्या. मी मन मारणार नाही, ज्ञानोबराय म्हणतात. मनाचा मार न करिता. अर्थ लक्षात ठेवा, इंद्रिया दुःख न देता. फार मोठा अर्थ आहे बरं. इंद्रिया दुःख न देता. वारकरी संप्रदायामध्ये इंद्रियाला त्रास होईल अशी एकही साधना नाही. म्हणून लग्न जरी केलं संप्रदायामध्ये तरी सुद्धा तुम्ही संत होऊ शकता, इंद्रिया दुःख न देता. भागवत परंपराच अशी. तुम्ही सगळा अभ्यास करून पहा, ज्ञानोबांच्या अवतीभोवती सगळेच संत लग्न झालेले आहेत. माऊली म्हणत नाही ब्रह्मचारीचा असला पाहिजे. आता ब्रह्मचारी म्हणतात ब्रह्मचारीचा असावा, हा भाग सोडू दे. पण ते म्हणणारे सुद्धा असतात का नाही ते पण प्रश्नचिन्ह आहे. कशा करता? ज्ञानोबराय काय सांगताना आपण समाजाला काय सांगतो? आपल्यामुळं ज्ञानेश्वरी लोक वाचत नाही, हे दुर्भाग्य आहे. हे सांगणाऱ्याला कळालं पाहिजे. लोक शिकतायत, जास्त चांगलं आहे. ज्ञानेश्वरी तितके ॲडव्हान्स आहे, तितकं पुढे जाणारे, मनाच्या समस्या दूर करणारे, विचारवान. अर्जुन विचारवान आहेत म्हणून गीता आहे. भीमासारखे ना गीता सांगायची काय गरज आहे? जरुरीच नाहीत. म्हणून नवीन पिढी जेवढी सुशिक्षित होईल, समजदार होईल, जिज्ञासू होईल, तितकी ज्ञानेश्वरी त्यांना जवळची वाटेल. प्रश्न असा आहे, त्यांच्यापेक्षा शिकलेला माणूस त्यांना सांगणारा पाहिजे. ही ज्ञानेश्वरीची कमकुवतपणा आहे आजचा. आमच्यातले काही लोक, आणि ज्ञानेश्वरीचं संप्रदायाचं एक वेगळं वैशिष्ट्य, आमच्यातले बरीचशी लोक कीर्तन करतात, ज्ञानेश्वरी प्रवचन करतात. मराठीमध्ये आमच्यातले खूप गोड शब्द, काही काही शब्द समजण्यासारखे आहेत बरं का. नवीन नवीन गादीवर बसलो तेव्हा या भागातले लोक आले, मराठी फार वेगळी वापरतात. ग्रामीण भागातले लोक पण श्रद्धावान, जे कागद घेऊन आले, बाबा तुमचा कोणता दिवस घालायचा? मराठी आहे ना ते. तुमचा कोणता
मला जो वाटेल तो घाला, ह्याच्यापेक्षा काय. कीर्तनाची सेवा पाहिजे असं नाही. तसं वारकऱ्यांमध्ये कीर्तनकारामध्ये एक शब्द आहेत. जर एखाद्याने कीर्तन केलं तर कीर्तनकाराला विचारतात कीर्तन कसं झालं. ते म्हणतात अभंगावर बोलला. कीर्तनकाराची भाषा काय म्हणतात ते, अभंगातलं बोलला नाही, अभंगा वर बोलला, म्हणजे अभंग खाली राहिला. मराठीत आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, नुसता अभंग घेतला तरी चालेल, लोक कीर्तनकार म्हणून त्याच्या पाया पडणारच. हा ज्ञानोबारांचा आशीर्वाद आहे. करतोय ना, कसा का होईना करतोय ना, अभंगावर का होईना जातोयच. पण अभंग पाठ आहे त्याचा. म्हणून सुशिक्षित लोक जेवढे शिकतायत तेवढे खूप ज्ञानेश्वरीसाठी चांगले. अक्षर ज्यांचे तयार आहेत त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी अक्षरातलं ब्रह्म घेऊन उभी आहे. अक्षर तुमच्याकडे असावेत, अक्षरातलं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. अक्षरच ज्याच्याकडे नाहीत त्याला अक्षरतत्व भेटणार कसं काय. म्हणून साक्षर असणं गरजेचं आहे. अक्षरातलं ज्ञानोबा आहेत येतात. तया अक्षरा आतील भाव, ज्ञानोबरायांचा शब्द पहा, पाववीन. अक्षरा आत शब्द वरचे. ज्ञानोबराय जाग करून ज्ञानेश्वरी लिहिताना सांगतात, माझ्या ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत ना हे टरफल आहेत. ज्ञानेश्वरी जेव्हा तुम्ही वाचाल, ज्ञानोबराय शिकवतात कशी वाचावी. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीतले शब्द हे टरफल आहेत, ते शब्द फोडा, आतला भाव ब्रह्मभाव आहे. ओवी ऐका म्हणजे कळेल. आहाच, आहात शब्दाचा अर्थ आहे वरवर. ज्ञानोबरांची मराठी पण थोडीशी वेगळी. आहाच बोलाची वालिप फेडीजे, शब्दांचं टरफल काढा. आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्मेची या अंगाघडीजे. ब्रह्मेची या अक्षरात ब्रह्म आणून ठेवले ज्ञानोबरांनी. हे महाराष्ट्राचं मराठीचं भाग्य आहे. नाही लक्षात येतं आपल्याला. कुवत कमी पडते, आपली क्षमता कमी पडते, शिकवणारे कमी पडतात, ज्ञानेश्वरीतला भाव देणारे कमी पडतात. इतकी महान ज्ञान. एका शिकलेल्या लोकांनी मला विचारलं, त्यांनी कुठेतरी युट्यूबला ज्ञानेश्वरी ऐकली असेल, मला विचारलं महाराज ती ज्ञानेश्वरी चांगली वाटते पण ती मराठीतच नाही का. केवढं मोठं महाराष्ट्राचं दुर्भाग्य. शिकलेला माणूसाला हे माहिती नाही की ज्ञानेश्वरी मराठीतून आहे. हा काळ आहे. अजून 50 वर्षानंतर नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई आहेत ना, सगळे मराठी माणसांची मुलं इंग्रजीमध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिकतायत. उद्या ज्ञानेश्वरी वाचतील का न वाचतील समस्या आहे. ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाला महाराष्ट्र मुकू नयेत ही ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना आहे. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा साक्षर होणं चांगलं आहे. भाव कळाला पाहिजे, ज्ञानेश्वरीतला मुद्दा कळाला पाहिजे. तृप्त मन होतं, महान मन. म्हणून नवीन पिढी चांगली आहे. कुठेही अंधश्रद्धा ज्ञानेश्वरीत दिसणार नाहीत, अंगात येणं दिसणार नाही, चमत्कार ज्ञानेश्वरीत दिसणार नाही. चमत्कार करू नका म्हणून सांगणारी ज्ञानेश्वरी. काय चमत्कार असेल, आनंद घ्या ज्ञानेश्वरीतला. म्हणून जितकी नवीन पिढी शिकलेली आहे तितकं, पण त्या पिढीत आपण कसं वागावं, आपलं मन कसं ठेवावं ही ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. म्हणून नवीन पिढीमधला आवडता जो गुणधर्म आहे ना, तो जो आवडला तो मी तुम्हाला सांगतो. अलिप्तपणा हा नवीन पिढीतला गुणधर्म आहे, जो जुन्या लोकांना सहन नाही होत. ज्ञानेश्वरी त्या अलिप्तपणाला प्रोत्साहित करते. अलिप्तपणा म्हणजेच वैराग्य आहे. लोकांचा कमीत कमी संबंध यावा हीच ज्ञानेश्वरी शिकवते. शिकलेली लोक पहा तुम्ही,
कमीत कमी संबंध ठेवतात. आपण त्यांना नावं ठेवतो, आपलं कर्तव्यच आहे ते, कळत नाही म्हणून नावं ठेवतो. पण तुमचं दुःख त्यांनी का सहन करावं याचा विचार करा ना तुम्ही. मूर्ख तुम्ही आहात, बुद्धिमान लोकांनी तुमचं दुःख का सहन करावं? त्यांच्या इतकं त्यांच्या बरोबर जर तुम्हाला वाटता येत नाही, ते काही बोलत नाही, 2 मिनिटात बाजूला जातात. कळलं तर पाहिजे तुम्हाला. अत्यंत पुढे गेलेली पिढी आहेत, अज्ञानी माणसाचं दुःख सहन करत नाही, अलिप्तपणा ठेवते. नवीन पिढी म्हणते कमीत कमी दुःख व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही संपूर्ण वाचा, तुकोबारायांचं जीवन वाचा. एकांत म्हणजे काय? कमीत कमी जनसंपर्क. जेवढ्यात काम होतं आपलं तेवढंच जनसंपर्क. संसारामध्ये तुम्ही वापरताय ना, मन लागत नाही संसाराला, शरीर लागतं. ड्युटीवर मन जाऊन फायदा नाही, ड्युटीला शरीर लागतं. म्हणून परमार्थामध्ये काहीच संसार आडवा येत नाही, त्याचं हे मूळ कारण आहे. शरीराने कर्तव्य कर्म करा, काल सांगितलं तुम्हाला मी. कष्ट करा, कर्तव्य कर्म करा, पैसा कमवा, शरीर आहे ते, शरीर कमवा. योगीराज म्हणजे काय? शरीर नीट ठेवणारा योगीराज, शरीराला दिव्य करणारा योगीराज, शरीराला महान करणारा योगीराज. जे स्वतः योगीराज आहेत, तुमच्या ढेऱ्यात त्यांना सहन होईल का? काय काय महाराज लोकांना 2 माणसं लागतात उठायला, आणि त्यांनी सांगायचं जीवन चांगलं जगा, आपलं बघा. किती खावं याचं ज्ञान नाही. मी टीका करतोय असं नाही, ह्या ओव्या आहेत. माझा अर्थ असं घेऊ नका बरं का सामान्यपणे. परमार्थ रस असताना ज्ञानोबराय सांगतात, रसनेंद्रियाचा अंकिला, जिभेच्या आहारी गेलेला मनुष्य रसनेंद्रियाचा अंकिला. अंकिला कळलं ना? आहारी जाणं. रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला, तो नाही म्हणितला अधिकारी या. परमार्थात त्यांनी माळच घालू नये. याच्या विरुद्ध आहेत. परमार्थात कुणी बोलतच नाही म्हणून लोक माळ घालतात. काय भाग्यवान आहेत. अत्यंत खडतर परमार्थ आहे, कष्टकरी परमार्थ आहे. शरीर चांगलं ठेवा. या काळात किती नवीन पिढीमध्ये सेन्स वाढलाय बघा तुम्ही. खूप चांगलं शरीर ठेवतात, कसरत करतात, मेहनत करतात, पैसा कमवतात आणि स्वतःच्या पायावर उभं राहतात. मुली असेल, मुलगा असेल, ज्ञान आलं, क्षमता आली, ज्ञानोबराय प्रसन्न होतात. अशी स्वतःच्या जीवावर उभी राहणारी माणसं पाहिजेत. ज्ञानोबराय म्हणतात त्यांना मार्गदर्शन करू, त्यांची मानसिक क्षमता आम्ही वाढवू. कसं कसं पाहिजे म्हणून आनंदाचं कारण, या जगात राहण्याचं कारण, जगात जगतानाचं कारण, जगाला शरीर पाहिजेत, मन नकोय. तुम्ही लोकांचं मन मागताय म्हणून भांडणं होतं. मी तुला प्रेम दिलं, तू मला प्रेम दे, ही मागणी म्हणजे भीक आहे. आणि भिकारी कोणालाही आवडत नाही. आपली कृती आपल्याला समजत नाही, नसताना ज्ञानी समजतो, मागणी करतो. मी म्हणून परमार्थामध्ये मदत सुद्धा घेऊ नका इतकं कडक सांगितलेलं आहे. मदत हा फार लांबचा विषय आहे. ज्ञानोबांची एक ओवी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तया परी पार्था विमुख या परमार्था. शब्दांचा प्रयोग पहा कसा आहे. विमुख या परमार्था तयाशी भाषण सर्वथा करावे ना, बोलू सुद्धा नका. इतका अलिप्तपणा ज्ञानेश्वरी शिकवतो. दुःख होणारच नाही, लोक मानणार नाहीत. मानून तुमचं काय मोठेपण आलेलं आहे. मांडल्यामुळे तुमचा व्यस्तपणा वाढला, मांडल्यामुळे साधना गेली, मान्यतेमुळे तुमचा अभ्यास कमी पडला आहे ते विसरलात. हे केवळ मान्यतेच्या मागे लागल्यामुळे झालं. आणि लोक मानतात तोपर्यंतच जोपर्यंत तुम्हाला प्रति मिळत नाही. भाषा समजून घ्या. प्रति मिळत नाही, दुसरा मिळत नाही, तो दुसरा मिळाला बरोबर अगोदरचा बाद. हा संसार आहे, हे वास्तव आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे.
आणि जर अहंकार असेल तुमच्या जीवनामध्ये, मला मानायलाच पाहिजे, हे शक्यच होत नाही सांसारिक माणसाकडून. एखाद्याला सातत्याने मानणं, क्वालिटी टिकत नाही, ती गुणवत्ता टिकत नाही. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, वाक्य व्यवस्थित समजून घ्या. घरात ज्याला बायको मानत नाही, पोरं मानत नाहीत, त्याने तुम्हाला मानावं, हा तुमचा केवढा मोठा मूर्खपणा असेल. कोणाकडून मानायची अपेक्षा? ज्याला कोणीच मानत नाही तो तुम्हाला मानतो आणि गर्व. मला मानतात लोक. अरे कोण मानतात तुला? मूर्ख लोक, कारण नसताना. आमच्या विद्यार्थी अवस्थेमध्ये एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, 7-8 मुलं एका गावामध्ये. दुपारी जेवणाला एका बागायतदाराने बोलवलं, 7-8 जण. त्या काळामध्ये आमचा ग्रुप फार छान होता, आजही आहे बरं. पण आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या प्रकारची माणसं आहेत. अभ्यास करणारी, अभ्यास न करणारी, पण प्रसन्न असणारी, त्यांच्यापासून आम्हाला दुःख होणार नाही अशी. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा फार सशक्त होता. म्हणजे खालचा मजला मजबूत असल्यामुळे वरचा थोडा रिकामा होता, आणि वरचा रिकामा असल्यामुळेच खालचा मजबूत असतो. पण पर्सनॅलिटी अशी मजबूत होती की 7-8 पोरं एका बाजूला आणि तो एका बाजूला. अक्षर शत्रू, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काहीच कळत नाही, म्हणून परमार्थात आलेला. आणि पण तो स्वभाव चांगला असल्यामुळं आमच्या बरोबर राहत होता. ज्या ठिकाणी आम्ही जेवायला गेलो तिथं जेवणाचा वेळ होता. काय करायचं? ते लोक म्हणले भजन करा. भजनाचं सुद्धा इतकं विचित्र झालं, कुणी मेलं भजन करा, वेळ आहे भजन करा, अवकाश आहे भजन वाढवा. आता ते तरुणपण आणि लागलेली भूक याचं ताळमेळच बसत नव्हता. आणि हा जो आमचा पैलवान होता, मित्र होता, तो वैतागला होता. ते भूक लागलेली त्याला. जाऊन साईडला बसला आणि 7-8 जण भजन करत होते. मी पण बसलो होतो. भुकेच्या नादात भजनामध्ये कोण किती स्वर काढतं याचा कोणालाच अंदाज नव्हता. भजनामध्ये 7ही स्वर एकाच वेळेस वापरले तरी चालतात. रागदारीमध्ये आमका स्वर निषिद्ध आहे, तमका निषिद्ध आहे, तानाशी आहेत, आरोह अवरोह असतात, असं भजनामध्ये काही नाही. उलट तुकोबराय म्हणतात, नाही दिदला सुस्वर नाही देवे. जर तुला सुस्वर येत नसेल, म्हणजे तुझ्या गळ्याच्या ऐवजी नरड असले तरी चालेल. सगळ्यालाच गळा असतो असं नाही ना, नरड पण असतं. ते नाही आवाज गोड वाटत, पण देवाला गोड वाटतो, देवाने दिलेलं आहे ते. आता त्याच्यामध्ये कोणी कसं ओरडत होतं. 4-5 चांगले गायक तिथून चालले होते आणि त्यांनी ते गायन ऐकून त्यांना फार वाईट वाटलं. भाषाच कळाली नाही तुम्हाला. ते भजन करत होते का गायन करत होते? बोला ना. भजन करत होते. हे चालणारी लोक काय समजत होते? गायन. कसं दोघांचं मेळ कसं बसणार? ते वाईट वाटलं. त्यांनी गाडी थांबवली ना आले ते. आणि जे गात होते त्यांना सांगितलं, कुणी शिकवलं हे गायन? बरं काही कारण नाही, काय नाही, भजन चालू आहेत, त्याला कळे ना भजन चालू आहेत. मी बसलेलो, तुम्ही सांगितलं अहो भजन चालू आहेत. भजन म्हणजे काय? गायन आहे हे. असं चुकीचं गातात, कोण शिकवणार तुम्हाला? वादावाद निर्माण झाली. ते पोरं माझ्याकडे पाहत होते. म्हणलं ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? कोण शिकवतो तुम्हाला? तो साईडला माझा मित्र बसला होता, जाड जोड. म्हणलं ते आमचे गुरु आहेत. त्याला कशातलंच काही कळत नव्हतं. सूर नव्हता, असुर होता. हे 4 जण त्यांच्याकडे गेले. हे काय गातात तुमचे पोरं? आता तुमचे पोरं म्हणल्यानंतर तो जागा झाला. काय झालं वो? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्याला असा हात केला. तेवढी अक्कल त्याला होती. त्याच्या लक्षात आलं, हा काय झालं बोला. काय गातात हे पोरं? तुम्हाला गाता येतं का? म्हणे हो गा. ते गायला बसले. ते रागातून गात होते. रागदारी चालू होती. राग सुरू केला त्यांनी. जेवण लवकर मिळत नव्हतं म्हणून याला आलेला राग. आणि हे रागातून गात होते.
काय संबंध आहे दोघांचा एकमेकाचा? आणि जसं जसं राग रंगात आणत होते तसं त्याचा राग वाढत होता, लवकर जेवण का नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावर गाण्याचा प्रभाव पडत नव्हता, तसं तसं हे चांगले गात होते. कोणापुढं गावं हे तर कळलं पाहिजे. आणि अभंग संपवला, त्याच्या चेहऱ्यावर काही परिणाम नाही. त्याला समजतच नव्हतं काय चाललंय. सगळं झाल्यानंतर ते म्हणले, महाराज आम्ही गायलंय, पण तुम्हाला आनंद झाला नाही आमच्या गायनातून, असं तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. बरोबर आहे, मग तुम्ही एक अभंग हा. गायकांनी विनंती, तुम्ही एक अभंग हा. त्याला काही समजतच नाही ना गायचं काय. त्यांनी पुन्हा माझ्याकडे पाहिलं, म्हणे त्याला बोलवा, कारण मी सांगितलं होतं ना. मी म्हटलं काय, महाराजांना एक अभंग म्हणायला लावा. महाराज महान गायक आहेत, गल्ली बोळामध्ये गात नाहीत. पुण्यामध्ये यांच्या मैफिली असतात, तुमचा नंबर द्या, जेव्हा यांची मैफिल असेल तेव्हा आम्ही बोलू. मी अजूनपर्यंत त्याला बोलवलेलं नाही. काय समजतो आपण कोणाला, काय क्षमता आहे आपली. ज्याला कळत नाही त्याला ज्ञान सांगतो, ज्याची जाण नाही त्यांना गुरु मानतो, ज्यांना परमार्थातली अक्कल नाही त्यांची पूजा करतो. इतके आपण अज्ञानी आहोत, व्यक्तीचे गुलाम आहोत, व्यक्तीला मानणारे आहोत, व्यक्तीच्या आकारावर जाणारे आहोत, व्यक्तीच्या गोड बोलण्यावर भाळणारे आहोत. ज्ञानोबराय म्हणतात हे चुकीचं आहे. असं जर तुम्ही वागत असाल तर तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही. आणि ज्ञानेश्वरीच या मानसिकतेतून मुक्त करते. अलिप्त राहा. चांगला असेल, ज्ञानी असेल, दोन शब्द घ्या. अगदी साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, एकदम साध्या भाषेमध्ये. ज्यांचं रामायण आपण ऐकतो ते जे लेखक आहेत महर्षी वाल्मिक, ते किती वेळ प्रवचनाला गेले मला सांगा बरं तुम्ही. कोणाचं प्रवचन ऐकलं त्यांनी, कोणाच्या प्रवचनाला जाऊन दोन शब्द नारदाचे मुक्त. खानदानी संत भेटला ना फार लागत नाही, दोन शब्द पुष्कळ झाले जीवनासाठी. आणि मानवी इतिहासातला, पूर्ण पृथ्वीवरचं बोलतोय मी, मानवी इतिहासातला पहिला कवी महर्षी वाल्मिक आहेत. एका डाकूनं लिहिलेलं काव्य आजपर्यंत सज्जनाला लिहिता आलं नाहीत. हा संतांचा आशीर्वाद आहे. किती शिकले, किती महान झाले, वाल्मिकाची बरोबरी करता नाही आली. वाल्मिकाची डुप्लिकेट केली, वाल्मिकाचा आशय उचलला. काय काय रामायण ती एवढे भयानक आहेत म्हणून शंका येते की वाल्मिकाचं नाही, नाही हे यांचं रामायण आहे. म्हणलं चालू द्या. काय बोल. एक तर मी स्वतः मागच्या काळामध्ये एक कीर्तन ऐकलं एकाचं 20-25 वर्षापूर्वी. काय सांगावं त्या भादरडी कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये. दिवसभर राम आणि रावण युद्ध करायचे आणि सगळे झोपले की राम आणि रावण जेवायला बसायचे. आणि खाली तुम्ही ज्याप्रमाणे हसतात तसे लोक हसत होते. काय सांगतो हा. पत्नी नाही नाही सगळं नाटक आहे म्हणे. सगळं राम आणि रावण मित्र होते. काही कीर्तन झाल्यानंतर विचारलं, राम रावण मित्र होते तुला कुणी सांगितलं. काय घेणे आपल्याला. पण मी प्रश्न विचारतो ना, तुम्ही नका मानू, बाकीचे तर मानतात ना. काही सुखदुःख. आपल्या भारतीय संस्कृतीच्या तत्वज्ञानातून आपण काय अभिव्यक्त करतो, जास्तीत जास्त अंधश्रद्धा वाढवतो. जेव्हा तुम्ही चमत्काराचं वर्णन करताना एखाद्याच्या, समोरच्याचा घात करत असता तुम्ही. अपराध आहे आपला, तो चूक आहे आपली. ती ज्ञान सांगा, त्याला शहाणा बनवा. चमत्कार सांगून गुलाम बनवू नका. ज्ञानेश्वरीचं म्हणणं आहे असं. काय शिकवलं पाहिजे. तुम्ही चमत्कारी असाल, तुमच्याजवळ चमत्कार ठेवा.
त्याला ज्ञानी बनवा. वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरी ज्ञानी बनवणारी आहे, अंधश्रद्धा विमुक्त करणारी आहे, चमत्कार सांगणारी नाही. पुढचा विषय आपण मध्यंतरानंतर पाहू. अलिप्तपणा या विषयावर आपण एक तास ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतला भाव ऐकला. जाणीवपूर्वक अलिप्तपणा ज्ञानेश्वरीमध्ये असतो, जो आज सुशिक्षित लोकांमध्ये आहे. याचं ज्ञानेश्वरीशी कुठं संदर्भ आहे असा प्रश्न पडावा म्हणून ती ओवी जाणीवपूर्वक मी मागे ठेवली होती. अगोदर विश्लेषण केलं. हा एक वक्तृत्वाचा भाग असतो की श्रोत्यांनी सुद्धा कधी कधी आपली प्रतिभा वापरावी. नेमकं कोणत्या ओवीवर बोलतायत, का वरवर बोलतायत मगाप्रमाणे. आनंदाच्या सिद्धांतातला पहिला सिद्धांत आहे अलिप्तपणा. या जगात काल जिथं आपण विषय सोडला होता, या जगात कशा पद्धतीने आपण वावरलो पाहिजे. मन कळालं, पण मनाला जगामध्ये वावरायचं कसं, त्यातला पहिला मुद्दा आहे अलिप्तपणा. याला पारिभाषिक शब्दातून अमानित्व म्हणतात. हा पारिभाषिक शब्द आहे. कवनेही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया. यात गुप्त शब्द जो आलेला, साम्य होणे न रुचे. कोणाची बरोबरी करायला आवडत नाही, अलिप्तपणा आवडतो, असा भाव आहे या ओवीमध्ये. साम्य होणे न रुचे. संपूर्ण ओव्या इतक्या सुंदर आहेत त्या अमानित्व श्लोकावरच्या. ज्ञान प्राप्त करणारा जो साधक आहे, ज्ञान आणि आनंद एकार्थी वाचक शब्द आहेत. आनंदाच्या रस्त्याने निघालेला साधक, त्याचं पहिलं कर्तव्य आहे तो अलिप्त असला पाहिजे. समाजापासून, लोकांपासून अलिप्त असला पाहिजे, लोकांच्या विचारापासून अलिप्त असला पाहिजेत, लोकांच्या सिद्धांतापासून तो अलिप्त पाहिजे. असं घडत नाही म्हणून तो आनंदापर्यंत पोहोचत नाहीत, त्याचा प्रवास आनंदापर्यंत जात नाहीत. सातत्याने लोक त्याला उपदेश करत राहतात. जी असफल व्यक्ती आहेत ती सुद्धा उपदेश करते. हे सगळ्यात मोठं अज्ञानी लोकांचं कौतुक वाटतं. ज्याला जे मिळालेलं नाही, ज्याने जे आयुष्यात केलेलं नाही, ते लोक दुसऱ्याला करायला सांगतात. जो सामान्य माणूस आहे त्याला वाटतं आपला पोरगा कलेक्टर व्हावा. एकदम साधारणातला साधारण व्यक्ती असेल त्याला वाटतं आपण अधिकारी व्हावेत. शक्य नाही. जे बुद्धिमान असतील ते अभ्यास करून सत्तेच्या जवळ जातील. पण भारतात असा काही नियम नाही ना की शिकल्यानंतर सत्ता मिळाली पाहिजे, असं काय आहे. निवडून येणं कशातून ते तुम्ही ठरवा. निवडून जातो तो निवडून खातो, काही प्रतिबंध नाही त्याला. जी माणसं काहीच नाहीत ती सुद्धा ज्ञानी लोकांना उपदेश करतात. त्यांच्यापासून लांब राहिले पाहिजे. आणि त्याचे जे मार्ग आहेत ना, साधकाला आनंदाच्या रस्त्याने जाणाऱ्याला अनेक मार्ग आहेत त्याचे. आमचा एक मित्र होता जो काशीमध्ये पहिला येत होता. कल्पना सुद्धा येणार नाही बरं का या सिद्धांताची, जो सिद्धांत मी आपल्याला सांगतो. पहिला नंबर युनिव्हर्सिटीमध्ये येत होता. आणि हे जगात शक्य आहे. 4 माणसं तुमच्या बरोबर असतात, तुम्ही जात असताना 4 माणसं जळतातच, मत्सर करतातच.
मत्सर शब्दाचा फार गोड अर्थ आहे बरं का. मत सरती, मत म्हणजे माझ्यापासून, म्हणजे मला ओव्हरटेक करणारा, माझ्यापेक्षा पुढे जाणारा. मत सरती, अशा टायमाला जो होतो त्याला मत्सर म्हणतात. तो पुढे जाऊ देत नाही, मत्सर येतो. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये एक व्यक्ती पुढे जात असेल तर दमछाक होते मागच्या माणसाची, त्याला गाठता गाठता. त्याला अडवण्यासाठी, त्याला प्रतिबंध करण्यासाठी आडकाठी तयार केली जाते. हे माणसाचं दुर्भाग्य आहे. एक माणूस आपल्यातला पुढे जातो हे माणसालाच सहन होत नाहीत, हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. अशा माणसामध्ये आपण राहतो. ते जवळ असतात, आपण पुढे चाललोय हे लांबच्या लोकांना कळत नाही, जवळच्या लोकांना कळतं. मत सरती. आणि मग सतत पहिला नंबर येतो. मग 4 विद्यार्थ्यांनी ठरवलं याचा नंबर गेला कसा पाहिजे. हा मित्रता करत नाही, हॉटेलमध्ये येत नाहीत, पिक्चरला येत नाहीत, गप्पा मारत नाहीत. कंटाळी मत्सर करणारी माणसं. आणि मत्सर करणारी माणसं बोकळी असतात, निवांत असतात. तुमच्यासाठीच ते फाशी विणत असतात, गुंतला पाहिजे कुठंतरी. आणि तुमची कला आहे कुठंच गुंतलं नाही पाहिजे. कसा गुंतला नाही पाहिजे, नाडोबाने 18व्या अध्यायात सुंदर दृष्टांत दिलेला आहे. वाघूर लावली एखाद्याने पण वारा अडकत नाही त्याच्यामध्ये, वाऱ्याप्रमाणे हलका आणि अमूर्त पद्धतीने तो वारा निघून जातो. लोकांनी लावलेल्या मत्सराच्या गुंफण वाघुरी त्यातून सराईतपणे जातो. तो आनंदाचा साधक असतो, ज्ञानाचा भोक्ता असतो. आणि ही मोकळी माणसं ज्यावेळेस गाठला जात नाही त्यावेळेस त्याला आपटण्यासाठी, पाडण्यासाठी आपलं जीवन बर्बाद करून त्याचा आनंद हिरावून घेतात. ही महान मानवाची परंपरा आहे. नाही मिळाला आपल्याला आनंद तरी चालेल, पण दुसऱ्याला मिळता कामा नये, विशेष करून मित्राला मिळता कामा नये. काय कसं आहे, अवघड आहे. मग सगळ्या प्रकरणातून जेव्हा हाताला लागत नाही, मग 4 जणांनी वर्गणी केली आणि पाठ्यक्रमात नसलेले जे चांगले चांगले पुस्तक आहेत ते विकत घेतले. लक्षात येते, पाठ्यक्रमामध्ये नसलेले चांगले चांगले पुस्तक विकत घेतले आणि त्याचा सत्कार ठेवला. सातत्याने युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठात प्रथम येणारा म्हणून आम्ही याचं स्वागत करतोय. स्वागत करणारेच घातकी आहेत हे त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येत नाहीत, म्हणून घात होतो. याला काही माहित नाही, भोळा माणूस गेला. यांनी एक पुस्तक सप्रेम भेट देत, त्यांनी एक पुस्तक सप्रेम भेट देत, 5-6 पुस्तकं पाठ्यक्रमात नसलेली त्याला सप्रेम भेट दिली. सत्कार केला, हार घातली. हा बुद्धिमान आहे पण हुशार नाही. ज्ञानेश्वरीची भाषा आहे बरं का, बुद्धिमान आहे पण हुशार नाही. ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचाल तर एक शब्द असा आडवा आलेला आहे, एथ, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये, महाभारतामध्ये चातुर्य शहाणे झाले. चातुर्य वेड नसतं बरं का, पण हे वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरीचं आणि महाभारताचं. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची साले. माऊलीची भाषाच अप्रतिम आहे. बुद्धिमान आहे पण हुशार नाही. घेतले सगळे पुस्तकं आणि दुसऱ्या दिवसापासून ते पुस्तकं चांगलेच असतात हो, फक्त उपयोगाची नसतात. कथा, कादंबऱ्या, काव्य, ह्या जगाची माहिती, रोजगार मिळत नाहीत, कला प्रावीण्य आपल्यामध्ये नाहीत. आणि ती माणसं सांगतात जपानमध्ये अशा पद्धतीने बुलेट ट्रेन चालती. म्हटलं भाकरीचं बघ बाबा, कुठं बुलेट ट्रेन, कुठं चंद्रावर. तुझं जीवन तू पहा, जग कुठं चाललंय हे नको पाहू. काय काय तर आम्हालाच सांगतात महाराज लोक चंद्रावर चाललेत. म्हटलं तुझा कधी विचार आहे जायचा? का आम्हाला सांगतोस? का आमच्या बुद्धीमध्ये व्यत्यय आणतोस? हा अर्थ आहे. आणि दुर्भाग्य त्या पोराचं, पुस्तकं मोठी आणि चांगली असल्यामुळे
युनिव्हर्सिटीत येणारा पोरगा नापास झाला. नापास झाल्यानंतर त्याला झटका लागला, आपण पाठ्यक्रमातला अभ्यास केला नाही, नको ती पुस्तकं वाचले. असे लक्षात घ्या बरं का. तुम्हा सगळ्यांना असं वाटतं जे मोठं व्हायला पाहिजे तेच तुम्ही केलं नाहीत, बाकी सगळ्यात तुम्ही निष्णात आहात. सगळं जग तुम्हाला कळतं, पण तुम्ही मोठे व्हाल अशी जीवनात तुमची साधना झाली नाहीत. ही ज्ञानेश्वरी म्हणून अलिप्तता आहे. म्हणून हे पहिलं लक्षण आहे आनंदाचं. साम्य होणे न रुचे, जवळच घेत नाही कुणाला. पुढचा विषय पहा, किती गोड ओव्या आहेत त्या, ज्या तुम्हाला मी आता सांगितल्या. ते तर सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कार येतात. तुम्ही अभ्यास करताय ना, तुमच्यासाठी करताय. तुम्ही गुणवत्ता वाढवतायत, तुमच्यासाठी वाढवतायत. का सत्कार घेता लोकांचा? काय तुम्ही जगावर उपकार करताय मोठे होताय म्हणून? तुम्ही गुणवान आहात म्हणून लोकांनी सत्कार केला पाहिजे? कशा करता ही भावना मनामध्ये ठेवतात? बालिश भावना ही सत्काराची. तुम्हाला आनंद पाहिजे आणि लोक सत्कार करतात. या दोघाचा आनंदाशी काही संबंध नाहीत. आज लोक हार घालतात, तेच हरवतात, हे लक्षात यायला वेळ लागतो. सत्कार करणारी माणसंच निंदक असतात हे कळायला वेळ लागतो. वारकरी संप्रदाय अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे आणि फार मजबूत संप्रदाय आहेत. मानसिकताच लक्षात येत नाहीत वारकरी संप्रदायाची. ज्या आळंदीतून भगवान श्री ज्ञानोबारायला जाती बाहेर काढलं, वाळीत टाकलं, ज्ञानोबारांनी जागा बदलली नाही, प्रदेश बदलला नाही. ज्ञानोबारांची ताकद पहा कशी, न बोलता जिथून जाती बाहेर काढलं, वाळीत टाकलं, तीच लोक आज म्हणतात आरती ज्ञानराजा. सत्कार नाही, असत्कार करणारे आरती करायला लावतात, याचं नाव आहे संत. बदलत नाही जागा. तुकोबारायांचं जीवन पहा, जिथे अंगावर यवन थुंकला तिथंच नाथ महाराज राहतात. आपण गल्ली बदलतो, भावकी बदलतो, काय काही माणसं धर्म बदलतात. या धर्मात नको, त्या धर्मात नको, इथे नको. नाही, कुठेही जा माणसं सारखी. शब्द आहे ज्ञानोबारांची भाषा, कुठेही जा माणसं सारखीच. ज्ञानोबारांचा एक दृष्टांत फार अप्रतिम आहे, जुना आहे पण समजण्यासारखा आहे. एका मुलीचं लग्न झालं आणि त्या नवऱ्याला मारायची सवय होती. जुनं सांगतोय बरं का. मारायची सवय 2 टाइम, सकाळी मारायचा, संध्याकाळी मारायचा. हा ज्ञानेश्वरीतला दृष्टांत आहे बरं का. ती कंटाळी रोज मार खाऊन, सोडून दिलं त्यांनी नवऱ्याला आणि दुसरं लग्न केलं. त्याला 4 टाइम मारायची सवय. ओवी सांगतो म्हणजे कळेल. आणि ज्या बाईने नवरा सोडला ती कुलीन होती, हे विसरू नका.